आज आहे गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. गुड मॉर्निंग. आज आहे पाडवा आणि आता उठून आंघोळ वगैरे झालेली आहे. चहा घेते. आता मला सगळं आवरायचं आहे. गुढी उभारायची आहे. आज काय पोळ्या करणार नाही आहे, श्रीखंड आणि पुरीच करणार आहे. मी आमचा छोटा बेबीसुद्धा उठलाय. गुड मॉर्निंग. माझ्या घरात तुमचं स्वागत आहे. तर आज पाडवा असल्यामुळं सगळ्या ज्या बाहेरच्या हार लावले होते ते सगळे काढून धुवून वॉश करून पुन्हा लावून घेतले. रांगोळीची तयारी सुरुवात होती आणि दरवाजाला थोडीशी धूळ दिसली म्हणून मग ते सुद्धा मी सगळं क्लीन करून घेतलं. पूर्ण दरवाजा बाहेरचा आतला स्वच्छ पुसून धुवून घेतला, जाळ्या काढून घेतल्या आणि मग छानशी अशी छोटूशी रांगोळी काढली. मला काय खूप रांगोळी येत नाही, पण जेवढी जमती तेवढी काढली. गुढी उभा करायची होती त्यामुळे सगळी तयारी यांना करून दिली होती आणि मी आता स्वयंपाकाला लागले होते. याच्यामध्ये 2 ते 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आणि अर्धी वाटी रवा घेतलाय. मोहन घातलं चांगलं कडकडीत तेलाचं आणि घट्ट असा गोळा मळून घेतलाय. आणि आता पुढची तयारी मी पीठ भिजवण्यापासून केलं. भजीचं पीठ भिजवून घेतलं, पापड, कुरडई जे काय होतं तळण ते सगळं तळून घेतलं, बाजूला ठेवून दिलं. त्यानंतर थोड्याशा पुऱ्याचं कणिक असं रेस्ट करून दिलं आणि 20-1 मिनिटांनी पुऱ्या लाटायला चालू केल्या. थोड्याशा मोठ्याच आणि जाड अशा पुऱ्या लाटून घेतल्या, कारण मुली आहे ना मोजून 2 पुऱ्या खातात. मग जितक्या जास्त त्यांच्या पोटात जाईल अशाकडं माझा कल असतो. चपात्या सुद्धा मी थोड्याशा जाड आणि मोठ्या करते, म्हणजे एकच चपाती खाल्ली तर त्यांना 2 चपात्या पोटात गेल्याचा मला फील येईल. सो अशा पद्धतीने मस्त अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या करून घेतलेल्या आहे आणि श्रीखंड बाहेरूनच आणलेलं आहे. ह्यावेळेस काय मला जमलं नाही. दरवेळेस मी दही आणते, ते रात्रभर टांगून ठेवते आणि मग त्याचा चक्का बनवते, पण यंदा काय असल्या भानगडीत पडले नाही. आता नेहमी पनीर आणि वाटाणा खाऊन कंटाळा येतो, म्हणून मग बटाटा आणि वाटाण्याची छान अशी रस्सा भाजी केली. त्यानंतर भजी तळून घेतले आणि ताट सुंदर असं रेडी केलं, वरण भात वगैरे करून गुढीसाठी. गुढी यांनी ऑलरेडी उभी करून ठेवली होती, मीही थोडी मदत केली होती, पण त्याचं शूट काय मला घेता आलं नाही. इथे मी छान असं रेडीमेड रांगोळीचे साचे वापरून छान अशी सजवून घेतली गुढी. त्यानंतर फुलांनी वगैरे छान सजवली आणि नैवेद्याचं ताट देवाला ठेवलं, पूजा केली, छान सगळ्यांनी पाया पडले आणि मग आम्ही सर्वांनी जेवणं करायला घेतली. संध्याकाळी 4-5च्या दरम्यान गुढी उतरवायची होती, त्यासाठी गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य मी बाजूला काढून ठेवला. तुम्ही इथे पाहू शकता, खूप वेळ माझी सजावट चाललेली होती. त्यानंतर धूप, दीप, गंध आरती यांनी व्यवस्थित छान पूजा करून नारळसुद्धा ठेवला गुढीला आणि मग आम्ही सर्वांनी मनोभावे गुढीच्या पाया पडून नवीन वर्षाच्या खूप खूप आशीर्वाद मागितले गुढीकडून आणि देवाला सुद्धा सगळ्या नमस्कार करून नैवेद्य अर्पण केला. आमच्या सोसायटीमध्ये सुद्धा गणपतीचं मंदिर आहे, तिथे सुद्धा श्रीखंड, पुरी, वरण भात, भजी याचा नैवेद्य ठेवला. घरातल्या देवांना, तुळशीला सगळीकडे नैवेद्य अर्पण करून झाला आणि गुलाबाची फुलं ही इव्हेंटच्या दिवशीची राहिलेली होती, तर ते वापरूनच मी ही सगळी सजवली. तुम्ही पाहू शकता, इतकं सुंदर आणि प्रसन्न वातावरण झालं होतं त्या दिवशी आणि असं आपले सण उत्सव आले ना की खूप भारी वाटतं. तर मस्त दुपारचं जेवण वगैरे करून झाली आमची, खाणं पिणं झालंय, आता निवांत बसलोय. मला एक बाहेरचं काम होतं, ते करून येईपर्यंत तुम्ही बघू शकता यांना दोघींना कपडे सापडत नव्हते, म्हणून अख्खे घरभर त्यांनी सगळी कपडे काढून ठेवली. आता हे मला पसारा सगळा आवरायचा आहे. संध्याकाळ झाली होती, छान गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला गुढीला, नारळ फोडून घेतला आणि मग गुढी उतरवली आम्ही दोघांनी मिळून. आता शर्वी लहान होती त्यामुळे हे सगळं जाळी करून घेतली होती आम्ही, त्यामुळं दरवर्षी गुढी उभारायला खूप प्रॉब्लेम होतो. पण आता आपले सण उत्सव आहेत ते आपण केलेच पाहिजेत, म्हणून त्यातून मार्ग काढून आम्ही गुढी उभारली होती. थँक्स फॉर वॉचिंग. आणि असा होता माझा गुढीपाडव्याचा दिवस. तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी काय केलेलं मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. सबस्क्राईब केलं नसेल आत्ताच करून घ्या. बाय.